काल एका अस्तर आणण्यासाठी दुकानात गेले होते. अस्तर, लेस, दोरा असं एकत्र साहित्य थोडंसं खरेदी केलं. साधारणतः ₹134 बिल झालं होतं. मी तोंडीच हिशोब केला होता. त्या मॅडमांना विचारलं किती झाले. मॅडमांनी लगेच त्या दुकानातल्या मॅडमांनी लगेच हातात फोन घेतला, कॅल्क्युलेटर काढलं आणि कॅल्क्युलेशन करून मला सांगितलं ₹134. खरंच का मोबाईलची इतकी गरज आहे? का गरजेपेक्षा जास्त मोबाईलचा आपण वापर करतोय? मोबाईलचं स्वरूप बघितलं तर दिवसातील निम्म्यापेक्षा जास्त वेळ आपला मोबाईलमध्ये जातो. प्रत्येक काम आपण मोबाईलशी जोडलंय. आपलं लिखाण कमी झाले, वाचन कमी झाले, विचार करण्याची क्षमता सुद्धा कमी झाली. फक्त मोबाईलचा अतिवापर. मोबाईलचा आपल्याला जणू काही व्यसनच लागले. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही आपण कामे करत असतो. पण काम करून झालं की लगेच मोबाईल बघत असतो आपण. इन जनरल जर बघितलं तर सकाळी उठल्या उठल्या बरेच जण मोबाईल बघतात. बाकीची सकाळची थोडीशी कामं झाली की परत मोबाईल बघायचा. नाश्ता झाला की परत मोबाईल बघायचं. ऑफिसला गेलं की जाईपर्यंतच तेवढा मोबाईल त्यांचा बाजूला. ऑफिसमध्ये गेले की परत मोबाईलच्या स्क्रीनकडे आपण वळतो. खरंच का एवढा मोबाईल आपला गरजेचा आहे? ज्याप्रमाणे श्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे एक सुद्धा क्षण माणूस मोबाईल शिवाय व्यतीत करू शकत नाही, असं झालं आहे मैत्रिणींनो. मोबाईलने खूप क्रांती केली. जग जवळ आलं. इतकं जवळ आलं की कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा पहिलीतील मूल घरी बसून शिक्षण घेऊ लागले. बघू शकता की नाही, मोबाईलची इतकी क्रांती झाली. क्रांती झाली बरोबर आहे, पण मोबाईलचा इतका वापर होऊ लागलाय की ते आता व्यसन झालेलं आहे आणि माणूस स्वतःमध्ये मग्न होऊन राहिलाय, एकलकोंडे झालाय. मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर सुद्धा किती तर जण असे आहेत की त्याला एकट्याला सोडत नाही. ते चार्जिंग तिथं चालू असते तरी सुद्धा यांचं मोबाईल बघणं चालूच असते. म्हणजे त्यावेळेस सुद्धा आपण मोबाईल बाजूला ठेवत नाही. अगदी झोपायची वेळ आली, आता आपण झोपणार असलो तरी अंथरुणात पडल्यानंतर सुद्धा, बेडवर पडल्यानंतर सुद्धा हातात मोबाईल असतो. खरंच काय इतकी गरज आहे मोबाईलची? खूपच वापर वाढलेला आहे मोबाईलचा. आपली विवेकबुद्धी वापरून आपण मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. 10 माणसे घरात असून सुद्धा कोणी कोणाशी बोलत नाही. अगदी चिवकाऊच्या गोष्टी सांगणारे आजी आजोबा सुद्धा आता मोबाईल वेडी झालेली आहेत. ती सुद्धा दिवसभर मोबाईल हातात घेऊन फिरत असतात. संवाद जणू काही हरवत चाललेला आहे. आपल्या घरातल्या इनमिन 4-5 माणसांमध्ये तरी संवाद असतो का? बघा की ऑफिसमधून घरी आल्यानंतर जेथे आपल्या मोबाईलमध्ये मग्न असतो. घरातील स्त्री घरातली स्वयंपाक करती, त्यांना जेवायला वाढती. कधी कधी ती स्त्री सुद्धा मोबाईल घेऊनच काम करत असते. खरंच का इतकी गरज आहे मोबाईलची? अगदी पाळण्यातलं मूल सुद्धा आता मोबाईलवर कार्टून बघितल्याशिवाय झोपत नाही. तर आता आपल्याला जागे व्हायला हवे. योग्य वापर करा, स्क्रीन टाइम कमी करा. आपण या गोष्टी करू शकतो. अगदी घरात जेवणाची भ्रांत असते तरी सुद्धा एकेकांच्या खिशात 20 ते 25 हजारचा मोबाईल असतो. खरंच इतकी मोबाईलची गरज आहे? सहज बाजारात गेलो आणि आपण जर एक दृष्टी टाकली तर बाजारात जे देणारे असतात, म्हणजे भाजीवाले असतात आणि भाजी खरेदी करणारे असतात, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. ते भाजीवाले सुद्धा गिऱ्हाईक नसलं की मोबाईल स्क्रीन ओपन करतात आणि मोबाईल स्क्रोल करत राहतात. अगदी किराणा दुकानात गेलं तर तो दुकानदार सुद्धा गिऱ्हाईक नसेल तर तो मोबाईलमध्ये व्यस्त असतो. सहज बँकेत कॅश भरायला गेले परवा, लाईन लागली होती कॅश भरण्यासाठी, पण प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता. कोणीही कोणाशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधत नव्हता, तर मोबाईलमध्ये व्यस्त होता. इतका आपल्यातील संवाद संपत चाललेला आहे. आपण आपल्या सतसत विवेकबुद्धीचा वापर करून मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. मोबाईलच्या आहारी जाऊन काहीच उपयोग नाही, कारण मोबाईल आता आपल्या आयुष्याची जागा घ्यायला लागलेला आहे. मोबाईल एवढा गरजेचा नाही. मैत्रिणींनो, गरज आहे बरोबर आहे. मोबाईल खूप काही आपल्याला शिकवतो, नवीन नवीन गोष्टी,
परत आपल्याला काही बिझनेसची आयडिया पाहिजे असेल तर आपल्याला मोबाईल देतो. पण खरंच गरज असेल तेवढ्या वेळात मोबाईल वापरला पाहिजे. पण गरज नसताना सुद्धा आपण स्क्रीन स्क्रोल करत राहतो. कितपत योग्य आहे? हे आपल्या आहाराला हे आपल्या शरीरावर त्याचा खूप वाईट परिणाम होत चाललेला आहे. आणि ह्या गोष्टी ना आपल्याला कळत नाहीत. हळू-हळू मानसिकदृष्ट्या आपण खूप कमकुवत होत चाललो आहे. कारण छोट्या-छोट्या बेरजेसाठी सुद्धा आपण मोबाईलचा वापर करतो. मग एवढं शिक्षण घेऊन उपयोग तरी काय? अरे 2चा पाढा 3चा पाढा सुद्धा आपल्याला आता विसरलेला आहे. पूर्वी लोकं 10,000 हजाराचा हिशोब तोंडी करत होते. एवढा आपण आपल्या ब्रेनला आळशी केलेला आहे या मोबाईलमुळे. बरोबर आहे, वेळ वाचवतो मोबाईल, ठीक आहे. पण आपल्या मेंदूचा पण वापर झाला पाहिजे ना. अगदी किरकोळ हिशोबासाठी जर आपण मोबाईल वापरत असेल, तर आपल्या ह्या ब्रेनचा आपण काय करायचं मग? याचा पण वापर झाला पाहिजे ना. ₹30-35, ₹100-150 एवढ्या छोट्या-छोट्या किरकोळ बेरजांसाठी जर मोबाईलमधील कॅल्क्युलेटर वापरायचं असेल, तर मग आपल्या शिक्षणाचा उपयोग काय? गणित वजाबाकी बेरीज आली की झाले की कशाला मग मोबाईल पाहिजे? बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो? छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपल्याला जरा त्रास देता आला पाहिजे आपल्या ब्रेनला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल एक सर्वस्व झालेला आहे. आयुष्याची महत्वाची गोष्ट झालेली आहे. अगदी दवाखान्यात भेटायला जरी आपण कोणाकडे गेलो, तर भेटायला जाणाऱ्याकडे पण मोबाईल तो घेऊन बसलेला असतो. अगदी तो पेशंट सुद्धा मोबाईल बघत बसलेला असतो. काय करायचं तरी काय? तर मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून आपण मोबाईलचा योग्य वापर केला पाहिजे. आपलं स्क्रीन टाईम कमी केलं पाहिजे. योग्य वेळ ठरवून द्या. असं म्हणत नाही, की मोबाईल डिलीटच करा, मोबाईल आपल्या आयुष्यातून काढून टाका. ते शक्यच नाही. आता छोट्या-मोठ्या कारणांसाठी आपल्याला मोबाईल लागतोच. पण त्याला एक योग्य वेळ देऊ शकतो आपण. ती योग्य वेळ देऊन आपण मोबाईलचा तेवढाच आणि योग्य वापर केला पाहिजे. आणि मोबाईलमुळं आपण व्यायाम वगैरे करायचं पण सोडून दिलंय. उठलं की मोबाईल घेऊन बसायचं. उठले की नको त्या नोटिफिकेशन्स आपल्या डोक्यामध्ये घालायच्या. काय गरज आहे? योग्य वापर करा. आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवा आणि मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलची स्क्रीन आपण कमी करू शकतो. मोबाईल स्क्रीन टाईम कमी करू शकतो. मैत्रिणींनो, आपण तर कमीत कमी प्रयत्न करूयात आणि मोबाईलचा योग्य वापर करूयात. जिथं खरंच गरजेचं आहे तिथं मोबाईल वापरूयात. आपण टाईम ठरवून ठेवूयात आणि मोबाईलचा तेवढाच वापर केला पाहिजे. मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे आपले मानसिकदृष्ट्या आपण कमकुवत होत चाललो आहे. तर योग्य वापर करा मैत्रिणींनो मोबाईलचा.